नमस्कार, रात्रीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मार्च महिन्याची जवळ आज आज तारीख उगली ती 21. या मार्च महिन्यामध्ये आपण वर्ल्ड वॉर युद्ध बघितलं. त्याचबरोबर गॅसचा तुटवडा, गॅस संपले, पेट्रोलचे भाव वाढले, गॅसच्या किमती वाढल्या, 10वी-12वीची एक्झाम, इंडिया वर्ल्ड कप जिंकला. त्याच्यानंतर एप्स्टीन फाईल दुर्लक्षित झाली, कुठं कुठं पाऊस पडला, गारा पडल्या. त्याच्यानंतर होळी आली. नंतर आता उद्या ईद आहे, म्हणजे ईद आहे, म्हणजे 2-2, 3-3 सण, वर्ल्ड वॉर युद्ध, वर्ल्ड कप जिंकलाय भारत. त्याच्यानंतर गॅसचा तुटवडा, पेट्रोलची महागाई, कितीतरी गोष्टी ह्या मार्च महिन्यात घडल्या. आपण म्हणतो मार्च एंड. काचा मार्च एंड? अजून तर मार्च संपायला 9 दिवस बाकी. खरंच मार्च महिना इतका खतरनाक असतो का तो करून म्हणजे असा झालाय मुद्दाम? अजून 9 दिवस बाकी महिना संपायला, तरी मार्चमध्ये आपण काय काय बघितलं? 2-2 सण, युद्ध, वर्ल्ड कप, आता नवीनच काय काय आलंय हे फाईल. त्याच्यामुळं मार्च महिना हा काही कंपन्यांचा, लोकांचा ऑडिटिंगचा विषय असतो. ऑडिट असतं काही यांचं, बँकेचं म्हणा, हे असेल ते असेल, हप्त्यांचं म्हणा. आणि काही मुद्दामच फोन करते आता, लोन पाहिजे का, हे पाहिजे का, ते पाहिजे का. मार्चमध्ये काहींना रिकव्हरीचं काम दिलेलं असतं. त्याच्यामुळं मार्च महिना तसं बघितलं गेलं तर एकदम म्हणजे आशादायी आहे आणि खडतरही आहे. असो, आता अजून काय बघायचं 9 दिवसामध्ये मार्चच्या, ते आपण बघू. चला, आजचा दिवस गेलेला आहे. शुभरात्री गाईज. गुड नाईट. टेक केअर.